चालू झालं ना? गुड आफ्टरनून. आजचा आपला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक त्यातला इंग्रजी विषयामधील व्होकॅब्युलरी या घटकातील कोरिलेटिंग वर्ड विथ पिक्चर, ॲक्शन्स वर्ड अँड डिस्क्रायबिंग वर्ड हा घटक आपण आज बघणार आहे. आता व्होकॅब्युलरी या घटकामध्येच आपण बघितलेलं होतं की आपला शब्दसंग्रह किती महत्त्वाचा आहे. इयत्ता पहिलीपासून जे शब्द इंग्रजी तुम्ही शिकलेला आहात त्या शब्द ते चित्र, त्या चित्राला काय म्हणतात तर त्या चित्रावर आधारित एखादा शब्द तुम्हाला दिला जाईल आणि त्याचा सहसंबंध असणारा शब्द तुम्हाला पर्यायातून निवडावा लागेल. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर जे शब्द तुम्हाला इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजी पहिली, दुसरी, तिसरी इथून पुढच्या इयत्तांमध्ये जे शब्द तुम्हाला शिकवले जातील ते शब्द तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे आणि लक्षात ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या कृती असतील. आता कालच आपण घेतलं रीडिंग, रायटिंग, सिटिंग, जम्पिंग त्या कृती असतील किंवा इतर भाव असतील. स्माईल, अँग्री, हॅप्पी असं म्हणजे कोणतेही चित्र असतील किंवा एखादी कृती असेल. आता तुम्हाला दाखवलं जाईल एखाद्या चित्रामध्ये मुलगा पळतोय आणि त्याचे पर्याय दिलेले असतील. ड्रिंक, रन, स्माईल, स्लीप. काय रन येणार म्हणजे अशा पद्धतीने तो चित्र देऊन त्याचा ॲक्शन वर्ड, कोरिलेशन वर्ड, कोरिलेटिंग वर्ड. कोरिलेटिंग म्हणजे काय, सहसंबंध असणारा म्हणजे त्या चित्राचं नावच असेल असं नाही तर त्या चित्राशी संबंधित शब्द असू शकतो. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर वेगवेगळे शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता प्रगतीने जांभळी दिली बघा, आहे की नाही. आता जांभळीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे, गेल्या वर्षी झाले जांभळी करून देतो ना काय काय YAWN म्हणजे जांभळी देणे. वाचनेला काय शब्द आहे, रीड. बसणे, सिट. रडणे, क्राय. पळणे, उडी मारणे, होप किंवा जम्प. लात मारणे, किक. व्हेरी गुड. झोपणे, टाळी वाजवणे, क्लॅप. दात घासणे, ब्रश. जेवणे, इटिंग. नाचणे, हसणे, मोठ्याने हसणे, लाफिंग. व्हेरी गुड. केस विंचरणे, कंगविंग. काय प्रतीक, कोंब. केस विंचरणे त्याला काय म्हणतात, कोंब म्हणतात. पाणी पिणे, ड्रिंकिंग अ वॉटर. व्हेरी गुड. म्हणजे ह्या कृती किंवा भाव. स्केरी, स्केरी म्हणजे घाबरलेला. हॅप्पी म्हणजे आनंदी. क्राईंग म्हणजे रडलेला. ट्रायड म्हणजे दमलेला. अँग्री म्हणजे रागवलेला. हे तुम्हाला शब्द माहीत पाहिजेत. हे तुम्हाला शिकवलेलं असते वर्गामध्ये. ज्या वेळेला इंग्रजी तुम्हाला शिकवलं जातं त्यावेळे व्होकॅब्युलरीचे शब्द तुम्हाला वेळोवेळी घेतले जातात. ते तुम्हाला फक्त काय करायचे तर लक्षात ठेवायचे आणि तर आपला पुढचा घटक आहे व्होकॅब्युलरी. कोणता आहे, व्होकॅब्युलरी. त्यातले ते प्रश्न कसे येतात ते आपण बघू. आता नमुना प्रश्न पहिला दिसतोय का, ठीक आहे. आता पहिला प्रश्न काय बघा,
and select the correct option. आता इथं चित्र दिलेलं आहे आपल्याला. चित्र व्यवस्थित बघायचं आणि चित्राला योग्य पर्याय शब्द निवडायचे. आता हे चित्र काळं दिसतंय पण कळतंय की नाही साधारण आपल्याला काय करतोय हा व्यक्ती? पोहतोय आहे की नाही? मग पोहण्याला काय शब्द आहे? ड्रिंक, रन, वॉक, स्विम. स्विम म्हणजे काय? ड्रिंक म्हणजे काय? पिणे. रन म्हणजे धावणे. वॉक म्हणजे चालणे. स्विम म्हणजे पोहणे. हा काय करतोय व्यक्ती? पोहतोय. म्हणून पर्याय नंबर 4. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे एक चित्र दिले तुम्हाला आणि त्या चित्राशी संबंधित आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. चित्राशी बघा कशाचं चित्र आहे हे? सन. आता इथं हॉट, कोल्ड, फाईन, गुड. हॉट म्हणजे कसा? उष्ण, गरम. कोल्ड म्हणजे फाईन म्हणजे छान, आय एम फाईन. आणि गुड म्हणजे चांगला. मग सूर्याशी संबंधित आपल्याला शब्द कोणता निवडायचा? हॉट हा शब्द आपल्याला निवडता येईल. तिसरा बघा, आय एम सॅड हे दर्शवणारा पर्याय कोणता? बघा सॅड म्हणजे कसं रे? दुःखी. छान. तर आता इथं बघा इथं फेस दिले तुम्हाला. हा कसा आहे रे? से इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश. हॅपी. हा कसा आहे? क्राईंग. ओके. हा कसा आहे? एंग्री. सॉरी काय? सॅड. हा दुःखी दिसते की नाही? आणि हा कसा आहे? हा हॅपी आहे. हा स्माइली आहे. हा हसतोय आणि हा आनंदी आहे. हा म्हणून आय एम सॅड कोणता येणार आहे? हा. सॅड झाल्यावरती आपण असं तोंड काढतो. हा म्हणून सॅड हा पर्याय नंबर 3. पुढे बघा चौथा. पर्यायातून कोल्ड असणारी वस्तू निवडा. आता बघा कोल्ड असणारी वस्तू कॉफी, टी, आईस, फायर. आता तुम्ही म्हणाल कोल्ड कॉफी पण असते पण कॉफी कोल्ड असते का? ज्यावेळेस कॉफी मध्ये बर्फ टाकला जातो त्यावेळेस ती कोल्ड होते. बट बर्फ हा कसा असतो? स्वतःच थंड असतो. कोल्ड म्हणजे कसा? थंड. म्हणून पर्याय नंबर 2. पाचवा बघा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड. बरोबर. आता इथं कशाचं चित्र दिले रे? आईस. आईचं चित्र दिलेलं आहे. मग डोळ्याने आपण काय करतो? सी, स्पीक, लिसन, टेस्ट. सी. व्हेरी गुड. आता सी म्हणजे काय रे? पाहणे. सी म्हणजे काय? पाहणे. स्पीक म्हणजे बोलणे. लिसन म्हणजे ऐकणे. आणि टेस्ट म्हणजे चव घेणे. आहे की नाही? मग आता डोळ्याने ह्यातलं काय करतो रे आपण? सी. डोळ्याने काय करतो? सी. व्हेरी गुड. आता यातले सराव प्रश्न आपल्याला बघायचे बघा. सराव प्रश्न पहिला आहे, आपल्या दातांचा रंग कोणता? अरे तुमच्या तर येल्लो आहे ती. घासत नाही. त्याचा बघा ब्राऊन आहे. किडलेल्या दाताचा रंग कसा आहे? ब्राऊन आहे. पडलेल्या दाताचा रंग कोणता आहे? कोणताच नाही. न घासलेल्या दाताचा रंग कोणता आहे? येल्लो. मग तुम्ही कसं म्हणता व्हाईट? होय. दात नीट घासा म्हणजे ते व्हाईट दिसतील. बघा तर आपल्या दाताचा रंग कोणता आहे? पिंक म्हणजे कोणता रे? गुलाबी. ग्रीन म्हणजे? ब्लॅक म्हणजे? ज्याचा जो दाताचा रंग आहे तो त्याने निवडायचा. कोणता आहे? व्हाईट. आमचा तर व्हाईट आहे बाबा. हा बघा दुसरा प्रश्न बघा.
खालीलपैकी कोणत्या वस्तूचा वापर स्वच्छतेसाठी होणार नाही? आता स्वच्छता करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरतो आपण बघा. ब्रूम. ब्रूम म्हणजे काय? ठीक आहे, झाडू किंवा केरसुणी काय असू दे. कॅमेरा म्हणजे काय? कॅमेरा. वॉटर म्हणजे पाणी. सोप म्हणजे साबण. सोप म्हणजे साबण. स्वच्छतेसाठी बरोबर, स्वच्छतेसाठी आपण कॅमेरा वापरत नाही, झाडू वापरतो, वॉटर वापरतो, सोप वापरतो. आपण कॅमेरा स्वच्छतेसाठी वापरत नाही. म्हणून पर्याय नंबर 2. ठीक आहे. तिसरा बघा. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. कोण बोलते रे? आता इथं बघा, चित्र पाहायचंय आणि चित्राचं योग्य वर्णन करणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. कशाचं चित्र आहे? दगड. कळतंय ना दगड? तर दगडाच्या संदर्भाने वर्णन करणारा शब्द. हॉट म्हणजे कसा रे? गरम, उष्ण. कोल्ड म्हणजे थंड, गार. हार्ड म्हणजे कडक आणि स्मूथ म्हणजे मऊ. दगड कसा असतो? हार्ड असतो, कडक असतो. म्हणून डिस्क्रायबिंग वर्ड हार्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 4था प्रश्न बघा. खालील चित्रातील कृती कोणती? कोणती कृती करते रे ते? बघा, कृती दिली आपल्याला. रन, वॉक, टर्न, जम्प. रन असतं तर हात हलवले असते, पाय पळताना असते. वॉक म्हणजे काय? चालणे, चालतो आपण असं. टर्न म्हणजे काय? वळणे. आणि जंप. जंप म्हणजे म्हणून पर्याय नंबर 4 जंप. ओके. पुढचा 7वा प्रश्न बघा. दिसतोय का सगळ्यांना? 4था, 5वा. नाही जात तुझं. हा 5वा प्रश्न बघा. दिसतोय का? ड्रम या शब्दाशी संबंधित शब्द कोणता? ड्रम माहितीये? ड्रम म्हणजे पाणी भरायचा ड्रम नाही. कशाचा? वाजवायचा ड्रम. आता बघा, प्ले, थिंक, रीड, राईट. आता ड्रमशी संबंधित आपण काय करू शकतो रे? बघा, प्ले म्हणजे काय? खेळणे. थिंक म्हणजे विचार करणे. रीड म्हणजे वाचणे. आणि राईट म्हणजे लिहिणे. मग ड्रमशी काय करू शकतो आपण? खेळू शकतो का नाही? प्ले द ड्रम. ड्रम बरोबर खेळू शकतो आपण. पर्याय नंबर 1. हा 6वा बघा. पॅरोटचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. पॅरोट म्हणजे काय आधी मला सांगा. पॅरोट म्हणजे पोपट. आता पोपटाशी वर्णन करणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे. बघा, ब्लॅक, पिंक, ग्रीन, व्हाईट. पॅरोट कसा असतो? ग्रीन असतो. पॅरोटचा कलर कोणता असतो? ग्रीन असतो. म्हणून पर्याय नंबर 3. ओके. 7, 8. क्वेश्चन नंबर 7 and 8. Read the following words and select the correct answer. खालील शब्द वाचा आणि योग्य उत्तर निवडा. बघा 7वा काय आहे? शुगर, स्वीट. लेमन काय ना? लेमन. हा आता सोर म्हणजे काय? आंबट. सोर म्हणजे आंबट. यम्मी म्हणजे
आपण? आठवा बघा, लेग वॉक हँड डॅश डॅश म्हणजे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. लेग ना आपण वॉक करू शकतो. थके काय करते? लेगने वॉक करू शकतो. हँडने काय करू शकतो? रन, किक, पिक, लाफ. काय करू शकतो? पिक म्हणजे उचलणे, उचलणे. लाफ म्हणजे मोठ्याने हसणे. रन म्हणजे धावणे. किक म्हणजे लाथ मारणे. मग काय ना ते पिक. हँडचं काय ना पिक. ओके, पुढे बघा कोण आहे? ठीक आहे, पुढे बघा 9वा प्रश्न बघायचा आपल्याला. चित्र पहा व योग्य पर्याय निवडा. कशाचं चित्र आहे? टीव्हीचं चित्र आहे, टेलिव्हिजनचं चित्र आहे. मग काय त्याच्याशी संबंधित शब्द? पुट, वॉच, फन, फ्लाय. वॉच म्हणजे पाहणे, बरोबर आहे बघा. पुट म्हणजे ठेवणे. वॉच म्हणजे आनंद, मज्जा. फ्लाय म्हणजे उडणे आणि वॉच म्हणजे पाहणे. टीव्ही काय करतो आपण? पाहतो. वॉच म्हणजे पाहणे. पुढे बघा 10वा. जर एलिफंटचा शब्द संबंध बिगशी असेल तर माऊसचा संबंध कोणत्या शब्दाशी असेल? एलिफंट कसा असतो रे? बिग. म्हणजे मग माऊस कसा असेल? माऊस म्हणजे उंदीर. माऊस कसा असतो मग? शॉर्ट, स्मॉल, टॉल, लॉंग. स्मॉल. कसा असतो? स्मॉल. पर्याय नंबर 3. ठीक आहे. 11वा बघा. Which of the following option is related to given picture? बघा, थांबा. चित्राशी संबंधित पर्याय कोणता असेल? आता हा चित्र कशाचा आहे रे? कशाचा आहे? चिली. चिली म्हणजे मिरची. आता मिरचीशी संबंधित शब्द दिले तिथे. हॉट, फाईन, कूल, स्वीट. कशी? आता आपण म्हणतो बघा, हॉट म्हणजे स्पायसी, म्हणजे त्याचा झणझणीत असा सुद्धा अर्थ होतो. हॉट म्हणजे स्पायसी, झणझणीत असा सुद्धा होतो. कूल म्हणजे थंड, फाईन म्हणजे छान, स्वीट म्हणजे गोड, म्हणजे हॉट. चिली कशी आहे? हॉट. पर्याय नंबर 1 हॉट. हॉट ह्याला स्पायसी म्हणायचं, म्हणजे मसालेदार. 12वा बघा. स्लीप या शब्दाशी संबंधित चित्र ओळखा. बघा, स्लीपशी संबंधित शब्द आपल्याला बघायचा आहे. हा काय करतोय? स्विमिंग. हा रनिंग. हा क्राईंग. आणि हा काय करतोय? स्लीपिंग. झोपिंग. कोण म्हणतोय रे झोपिंग? हा स्लीपिंग. मग स्लीपशी संबंधित चित्र कोणतं आहे? पर्याय नंबर 4. व्हेरी गुड. कळालं? अशा पद्धतीने आपल्याला व्होकॅब्युलरी या घटकातील काय करायचंय? तर कोरिलेटेड म्हणजे सहसंबंध असणारे शब्द, रिलेटेड शब्द आणि ऍक्शन वर्ड हे त्या चित्राशी संबंधित, म्हणजे त्या चित्राचं एकतर वर्णन केलेलं असावं, त्या चित्राशी संबंधित ऍक्शन केलेली असावी किंवा त्याचा रिलेशन म्हणजे संबंध असावा, असे शब्द ह्या गटामध्ये दिलेले असतात. हा घटक समजला? काय अडचण आहे? हेच प्रश्न येतील असे नाही, ह्याशी संबंधित आपल्याला भरपूर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय, तर जिथं जिथं असे ऍक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड येतील ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. समजतंय? काय अडचण आहे?
ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला इंग्लिश विषयातील व्होकॅब्युलरी, कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स हा घटक झालेला आहे.